आत्ता आपण या ठिकाणी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल या ठिकाणी आहोत। राहता शहरामध्ये हे ठिकाण अतिशय प्रशस्त व मध्यवर्ती ठिकाण आहे। या ठिकाणी बाजारपेठ विकसित होऊ शकली नाही। या कारणांचा विचार करण्यापेक्षा का होऊ शकली नाही हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। निश्चितच हे शॉपिंग कॉम्प्लेक्स राहता शहरात अतिशय मोठं बांधण्यात आलेलं आहे। कितीतरी मोठ्या प्रमाणात गाळे आहे, परंतु या नागरिकांच्या दुर्लक्षामुळे व दूरदृष्टिकोनाअभावी ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची दुर्दशा झालेली आहे। या ठिकाणी अक्षरशः नागरिक युरिनलसाठी वापर करतात। या ठिकाणी हे ठिकाण पत्रे लावून बंद करण्यात आलेले आहे, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हे ठिकाण झोपण्यासाठी वापरलेले आहे। या ठिकाणी प्लास्टिक गोणी बारदान टाकण्यात आलेलं आहे। याला दरवाजासुद्धा आहेत। आपण बघू शकतात की निश्चितच या जागेचा काहीतरी गैरउपयोग होत असल्याशिवाय असला पाहिजे। ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या ज्या पायऱ्या आहेत, जे जिने आहेत, ते बंद करून ठेवण्यात आलेले आहेत। जर ही ठिकाणं वापराविना अशी वारंवार अनेक वर्षे बंद करून राहणार असतील तर राहता शहराचा व्यावसायिक विकास होणार कसा हे अतिशय महत्त्वाचं आहे। राहता शहरातील नागरिकांनी या इमारतीचा अतिशय अयोग्य असा वापर सुरू केलेला आहे। यास सर्वस्वी नागरिक व प्रशासन हे दोन्ही जबाबदार आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी या पायऱ्या आहेत। पायऱ्यांवरती ठिकठिकाणी वडाची पिंपळाची झाडे उगवलेली आहेत। ही ठिकाणं निश्चितच वृक्षारोपणाची नाहीत। ही गोष्ट नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे। काही नागरिक जाणीवपूर्वक अशा प्रकारे हे वृक्ष वाढवण्यासाठीचा प्रयत्न करतात। यामुळे या कॉम्प्लेक्सचं लाईफ कमी होतं, आयुष्य कमी होतं। या गोष्टी निश्चितच महत्त्वाच्या आहे। या कॉम्प्लेक्समध्ये यापूर्वी दोनदा पाणी आल्याच्या घटना झालेल्या आहेत, परंतु हा जो मडपंप ज्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्याचा मेंटेनन्स तो अतिशय योग्य प्रकारे असायलाच हवा। निश्चितच या ठिकाणी ह्या धोबड जागा नसाव्यात अशी अपेक्षा आहे। यापुढील काळामध्ये राहता शहरात नगरपालिका प्रशासन व नागरिक निश्चितच लक्ष देतील अशी अपेक्षा करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।